दानिएल अध्याय 10। पारसाचा राजा कोरेश याच्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षी बेल्तशस्सर हे नाव मिळालेल्या दानिएलास एक गोष्ट प्रगट झाली। ती गोष्ट सत्य असून मोठ्या युद्धाविषयीची होती। त्याला ती गोष्ट समजली। त्या दृष्टांताचे मर्म त्यास कळले। त्या दिवसात मी दानिएल सबंध 3 सप्तके शोक करीत होतो। 3 सबंध सप्तके संपत तोपर्यंत मी स्वादिष्ट अन्न मुळीच खाल्ले नाही। मांस व द्राक्षारस ही माझ्या तोंडात गेली नाहीत आणि मी तैलाभ्यंगही केला नाही। पहिल्या महिन्याच्या 24व्या तारखेस महानदी हिद्दकेल टायग्रीस हिच्या तीरी मी असता मी डोळे वर करून पाहिले, तो तागाची वस्त्रे परिधान केलेला आणि कमरेस उफाज देशच्या शुद्ध सोन्याचा पट्टा घातलेला असा एक पुरुष माझ्या दृष्टीस पडला। त्याचे शरीर वैडूर्य मण्यासारखे असून त्याचे मुख विद्युल्लतेसारखे होते। त्याचे नेत्र पेटलेल्या दीपासमान होते। त्याचे हातपाय उज्ज्वल पितळेसारखे होते आणि त्याच्या शब्दाचा ध्वनी एखाद्या समुदायाच्या गजबजाटासारखा होता। मी दानिएलाने एकट्याने तो दृष्टांत पाहिला। मजबरोबर असलेल्या मनुष्यांनी तो दृष्टांत पाहिला नाही, तरी त्यास मोठा कंप सुटला आणि कोठेतरी लपावे म्हणून ते पळून गेले। मग मी एकटाच राहिलो व हा मोठा दृष्टांत पाहिला। माझ्यात काही त्राण उरले नाही। मी निस्तेज होऊन मृतप्राय झालो। मला काहीच शक्ती राहिली नाही। तरी त्याच्या शब्दांचा ध्वनी माझ्या कानी पडला। मी त्याच्या शब्दांचा ध्वनी ऐकला, तेव्हा मी भूमीवर पालथा पडलो व मला गाढ झोप लागली। तो पहा, एका हाताने मला स्पर्श केला। त्याच्या योगाने मी गुडघे व तळ हात जमिनीवर टेकून थरथरत राहिलो। तो मला म्हणाला, हे दानिएला, परमप्रिय पुरुषा, मी तुला सांगतो ते शब्द समजून घे। नीट उभा रहा, कारण मला आता तुझ्याकडे पाठविले आहे। तो मजबरोबर असे बोलला, तेव्हा मी थरथर कापत उभा राहिलो। तो मला म्हणाला, दानिएला, भिऊ नको, कारण ज्या दिवशी तू समज घेण्याचा व आपल्या देवापुढे नम्र होण्याचा निश्चय केला, त्याच दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले। त्या तुझ्या शब्दांवरून मी आलो आहे। पारसाच्या राज्याचा अधिपती 21 दिवस मला अडवा आला। तेव्हा पहा, मुख्य अधिपतींपैकी एक मिखाएल माझ्या सहाय्यास आला व मी पारसाच्या राजांच्या जवळ राहिलो। आता या अंतीच्या दिवसांमध्ये तुझ्या लोकांचे काय होणार हे तुला कळविण्यास मी आलो आहे, कारण दृष्टांताची परिपूर्ती होण्यास बराच अवधी आहे। याप्रमाणे तो हे शब्द
मजबरोबर बोलल्यावर मी जमिनीकडे आपले तोंड करून गप्प राहिलो. तो पहा, मानवपुत्रासारख्या एकाने माझ्या ओठास स्पर्श केला. तेव्हा मी आपले तोंड उघडून जो मजसमोर उभा होता त्याला म्हटले, हे माझ्या स्वामी, या दृष्टांताने क्लेश पावून मी व्याकुळ झालो आहे व माझ्यात काही त्राण राहिले नाही. स्वामी महाराज, मी तर आपला सेवक, माझ्या स्वामी बरोबर बोलण्याचे सामर्थ्य मला कोठून? मला तर मुळी त्राण राहिले नाही, माझ्यात दम राहिला नाही. तेव्हा मनुष्याप्रमाणे दिसणाऱ्या एकाने मला स्पर्श करून माझ्यात त्राण आणले. तो म्हणाला, परमप्रिय मानवा, भिवू नको, तुला शांती असो, हिम्मत धर, नेट धर. तो मजबरोबर बोलला. तेव्हा मला शक्ती आली व मी म्हणालो, माझ्या स्वामी, तू आता बोलावे, कारण तू माझ्यात हिम्मत आणली आहे. मग तो म्हणाला, मी तुझकडे का आलो हे तुला माहीत आहे काय? आता मी पारसाच्या अधिपती बरोबर लढावयास जातो. मी गेलो म्हणजे ग्रीसचा अधिपती येईल. सत्यलेखात जे लिहिले आहे ते तुला प्रगट करीतो. त्याचबरोबर सामना करण्यात तुमचा अधिपती मिखाएल, याशिवाय दुसऱ्या कोणाचे मला सहाय्य नाही.